हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू आवर चॅनल AM क्लासेस। आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्रासाठी फर्स्ट चॅप्टर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स मधील प्रॅक्टिस सेट 1.5 मधील क्वेश्चन नंबर 2 पाहणार आहोत। पहा आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे, कंप्लीट द फॉलोइंग। या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे पहा, आय एम अ रेक्टँगल। हा काय आहे, रेक्टँगल आहे। आता ही जी आहे ही रेक्टँगलची लेंथ आहे आणि ही जी आहे ही रेक्टँगलची ब्रेड्थ आहे। आता रेक्टँगलच्या अपोजिट साइड्स इक्वल असतात, म्हणजेच ही साइड आणि ही साइड या दोन्ही साइड्स काय असणार आहे, इक्वल असणार आहेत। त्याचप्रमाणे ही साइड म्हणजेच ब्रेड्थ आणि ही साइड इक्वल असणार आहे। म्हणजेच आपण काय म्हणू शकतो पहा, 2x + y + 8 = 4x - y। आणि हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला फर्स्ट इक्वेशन मिळणार आहे। त्याचबरोबर रेक्टँगलच्या या टू साइड्स इक्वल असणार आहेत, म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, 2y = x + 4। आणि हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला सेकंड इक्वेशन मिळणार आहे। आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे पहा, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x अँड y। x आणि y च्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड करायच्या आहेत। त्याचबरोबर आपल्याला फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया, या ट्रायंगलचा पेरिमीटर आणि एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे। हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला 2 इक्वेशन्स मिळतील आणि 2 इक्वेशन्स आपण सॉल्व केल्यानंतर आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू मिळणार आहे। त्याचबरोबर आपल्याला पेरिमीटर आणि एरिया फाइंड करायचा आहे। आता रेक्टँगलचा पेरिमीटर काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे, 2 × ब्रॅकेटमध्ये l + b। हा फॉर्म्युला यूज करून आपण रेक्टँगलचा पेरिमीटर काढणार आहोत। आणि रेक्टँगलचा एरिया काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे, लेंथ × ब्रेड्थ। हा फॉर्म्युला यूज करून आपण एरिया काढणार आहोत। आता पेरिमीटर आणि एरिया काढण्यासाठी आपल्याला लेंथ आणि ब्रेड्थ काढून घ्यावी लागेल। आता लेंथ काढण्यासाठी आपण 2x + y + 8 घेऊ किंवा 4x - y घेतलं तरी चालेल। ब्रेड्थ काढण्यासाठी आपण 2y घेऊ किंवा x + 4 घेऊ। पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आता रेक्टँगलच्या अपोजिट साइड्स इक्वल असतात। प्रथम आपण लिहून घेऊ, द अपोजिट साइड्स ऑफ अ रेक्टँगल आर इक्वल। म्हणजेच रेक्टँगलची ही साइड आणि ही साइड या दोन्ही साइड्स काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत। ही जी लेंथ आहे याची अपोजिट साइड कोणती आहे, ही। म्हणजेच या टू साइड्स इक्वल असणार आहेत। म्हणजेच आपण काय लिहू शकतो पहा, 2x + y + 8 2x + y + 8 = 4x - y। आता हे सॉल्व करू आपण। हा 4x आपण या साईडला घेऊ, हा y पण आपण या साईडला घेऊ आणि हा 8 आपण या साईडला घेऊ। आपल्याला काय इक्वेशन मिळेल पहा, 2x, आता हा 4x या साईडला आल्यानंतर काय होईल, मायनस। या ठिकाणी साइन काय नाही म्हणजे प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर काय होईल, मायनस। -4x हा + y, आता हा y आपण या साईडला घेऊ, yचं साइन मायनस आहे, या बाजूला आल्यानंतर प्लस होईल, +y = आता हा 8 या साईडला घेऊ, 8चं साइन प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल, -8। 2x - 4x काय येईल पहा, 4 - 2 2x। ग्रेटर नंबरचं साइन काय आहे, मायनस, म्हणजेच -2x +y + y। या ठिकाणी कोएफिशियंट काय नाही म्हणजे 1 असणार आहे, या ठिकाणी कोएफिशियंट काय नाही म्हणजे 1 असणार आहे। 1 + 1 2, म्हणजेच काय येईल, 2y + 2y = -8। आता या इक्वेशनला आपण 2 ने डिवाइड करू। आपल्याला काय इक्वेशन मिळेल पहा, डिवाइडिंग बोथ द साइड्स बाय 2। -2x ला 2 ने डिवाइड करू, प्लस 2y ला 2 ने डिवाइड करू, = -8 ला 2 ने डिवाइड करू। या ठिकाणी 2 × 1 = 2, 2 × 1 = 2, या ठिकाणी 2 × 1 = 2, 2 × 1 = 2, या ठिकाणी 2 × 1 = 2, 2 × 4 = 8। म्हणजेच आपल्याला इक्वेशन काय मिळेल पहा, -x हा +y = -4। याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1। हे आपल्याला इक्वेशन फर्स्ट मिळालेलं आहे। आता रेक्टँगलच्या या टू साइड सुद्धा काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत। म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, 2y = x + 4। ऑल्सो 2y = x + 4। आता आपण हा 2y या साईडला घेऊ आणि हा 4 या साईडला घेऊ। आता 4चं साइन काय आहे, प्लस, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल, -4 = हा x आहे तसा लिहू। आता 2y आपण या साईडला घेऊ, 2yचं साइन काय नाही म्हणजे प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल, म्हणजेच -2y। म्हणजेच आपल्याला काय इक्वेशन मिळालं पहा, दॅट इज x - 2y = -4। याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2। हे आपल्याला सेकंड इक्वेशन मिळालेलं आहे। आता ही दोन्ही इक्वेशन्स आपण इलिमिनेशन मेथडने सॉल्व करू। आता या ठिकाणी x चा कोएफिशियंट 1 आहे, या ठिकाणी x चा कोएफिशियंट 1 आहे।
एक्स या व्हेरिएबलचा कोएफिशियंट इक्वल आहे. या दोन्ही व्हेरिएबल्सचं साईन चेक करू आपण. या ठिकाणी साईन मायनस आहे, या ठिकाणी साईन प्लस आहे. मग या दोन्ही इक्वेशन्सची काय करू आपण, ॲडिशन करू. या ठिकाणी साईन अपोजिट आहेत, अपोजिट साईन असतील तर इक्वेशन्सची ॲडिशन करायची. मग आपण या दोन्ही इक्वेशन्सची ॲडिशन करू. ॲडिंग इक्वेशन 1 and 2. फर्स्ट इक्वेशन लिहून घेऊ आपण. -x + y = -4. -x + y = -4. सेकंड इक्वेशन काय आहे पहा. x - 2y = -4. x - 2y = -4. हे आहे इक्वेशन नंबर 1. हे आहे इक्वेशन नंबर 2. या दोन्ही इक्वेशन्सचे आपण ॲडिशन करू. या ठिकाणी x या व्हेरिएबलचं साईन अपोजिट आहे. या ठिकाणी मायनस आहे, या ठिकाणी प्लस आहे. म्हणजे साईन अपोजिट आहे. आणि जर साईन अपोजिट असेल तर काय करायची, ॲडिशन करायची. -x + x कॅन्सल होईल. या ठिकाणी +y - 2y. या ठिकाणी yचा कोएफिशियंट काय नाही म्हणजे 1 असणार आहे. +1 - 2 काय येईल पहा. 2 - 1 1 येईल, म्हणजेच 1y येईल. 1 हा कोएफिशियंट नाही लिहिला तरी चालेल. आणि साईन काय येईल, ग्रेटर नंबरचं साईन येईल. साईन काय आहे, मायनस. -y = -4 -4. मायनस मायनस काय होईल, या दोन्हींची ॲडिशन होईल. 4 + 4 8. आणि साईन काय येईल, मायनस 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 येईल. म्हणजेच आपल्याला काय मिळालं, -y = -8. मायनस मायनस काय होईल, कॅन्सल होईल. म्हणजेच आपल्याला yची व्हॅल्यू काय मिळाली, 8. आता ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2 मध्ये पुट करू. म्हणजे आपल्याला x या व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळेल. आपण इक्वेशन 1 मध्ये yची व्हॅल्यू पुट करू. या ठिकाणी लिहू आपण पुट y = 8 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 लिहून घेऊ आपण. -x + y = -4. -x + y = -4. याच्यामध्ये आपण yची व्हॅल्यू 8 पुट करू. हे आहे इक्वेशन नंबर 1. -x + yची व्हॅल्यू किती आहे, 8. 8 = -4. आता हा 8 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी 8चं साईन प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. म्हणजेच काय मिळेल पहा आपल्याला. -x = -4. हा 8 या बाजूला घेऊ. -8. -x = -4 -8 किती येईल पहा. मायनस मायनस या दोन्हींची काय होईल, ॲडिशन. 4 + 8 12. आणि साईन काय येईल, मायनस 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 येईल. -x = -12. मायनस मायनस कॅन्सल होईल. देअरफॉर x = 12. म्हणजेच आपल्याला x या व्हेरिएबलची व्हॅल्यू काय मिळाली, 12. आपल्याला x आणि y या 2 व्हेरिएबल्सची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, रेक्टँगलचा पेरीमीटर आणि एरिया फाइंड करायचा आहे. आणि पेरीमीटर आणि एरिया फाइंड करण्यासाठी प्रथम आपल्याला ची लेंथ आणि ब्रेड्थ फाइंड करावी लागेल. आता लेंथ फाइंड करण्यासाठी आपण काय घेऊ, ही काय आहे, लेंथ आहे. लेंथसाठी आपण 4x - y घेऊ. तुम्ही कोणतीही टर्म घेतला तरी चालेल. ही वरची टर्म घ्या किंवा ही टर्म घ्या. लेंथसाठी आपण 4x - y घेऊ. लेंथ ऑफ द रेक्टँगल = 4x - y. आता यामध्ये आपण x आणि y व्हेरिएबलच्या व्हॅल्यू पुट करू. आता x आणि y व्हेरिएबलच्या व्हॅल्यू काय मिळाल्या आहेत लिहून घेऊ आपण. या ठिकाणी x ची व्हॅल्यू 12 आहे, y ची व्हॅल्यू 8. x ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 12. y ची व्हॅल्यू 8. रफमध्ये आपण लिहून घेऊ. आता या ठिकाणी आपण x आणि y ची व्हॅल्यू पुट करू. 4 × x. x ची व्हॅल्यू काय आहे, 12 - y. y ची व्हॅल्यू काय आहे, 8. 4 × 12 काय येईल, 12 4 = 48 -8 = 48 - 8 किती येईल, 40. म्हणजेच आपल्याला रेक्टँगलची लेंथ काय मिळाली, 40 युनिट्स. आता आपण रेक्टँगलची ब्रेड्थ काढून घेऊ. ब्रेड्थ ऑफ द रेक्टँगल = ब्रेड्थ काय आहे रेक्टँगलची, 2y किंवा x + 4. x + 4 कोणतीही टर्म घ्या, 2y घ्या किंवा x + 4 घ्या. आपण 2y घेऊ. ब्रेड्थ ऑफ द रेक्टँगल = 2y. 2y किंवा x + 4 घेतलं तरी चालेल. दोन्हीचा आन्सर इक्वल येणार आहे. 2 × y. y ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 8. 2 8 = 16 युनिट्स. म्हणजेच आपल्याला ब्रेड्थ ऑफ द रेक्टँगल काय मिळाली, 16 युनिट्स. आता आपण पेरीमीटर काढून घेऊ रेक्टँगलचा. पेरीमीटर ऑफ द रेक्टँगल = 2 × ब्रॅकेटमध्ये काय येईल, l + b = 2 × ब्रॅकेटमध्ये काय येईल पहा, l + b. 40 + 16. लेंथ किती आहे, 40 प्लस ब्रेड्थ किती आहे, 16. 40 + 16 = 2 × 40 + 16 किती येईल पहा, 56.
इज इक्वल टू 2 इंटू 56 किती येईल पहा. 2 6 जार 12, 2 कॅरी ओव्हर 1, 2 5 जार 10, 10 प्लस 1 11, 112 युनिट्स. म्हणजेच आपल्याला रेक्टँगलचा पेरिमीटर किती मिळाला 112 युनिट्स. आता आपण एरिया ऑफ द रेक्टँगल काढून घेऊ. एरिया ऑफ द रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ. रेक्टँगलचा एरिया काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे लेंथ इंटू ब्रेथ. लेंथ किती मिळाली पहा आपल्याला. लेंथ किती मिळाली 40 आणि ब्रेथ किती मिळाली 16. लेंथ 40 इंटू ब्रेथ 16. 16 इंटू 0 काय येईल 0 येईल. 16 इंटू 4 काय येईल 16 4 जार 64. आता आपल्याला एरियाचं युनिट काय आहे स्क्वेअर युनिट्स. म्हणजेच आपल्याला एरिया ऑफ द रेक्टँगल काय मिळाला 640 स्क्वेअर युनिट्स. खाली आन्सर लिहू आपण. आपल्याला काय काय फाइंड करायचं होतं एक्स आणि वाय व्हेरिएबलची व्हॅल्यू लिहू आपण या ठिकाणी. एक्स इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू काय मिळाली 12, वायची व्हॅल्यू काय मिळाली 8. एक्स इज इक्वल टू 12 अँड वाय इज इक्वल टू 8. हे काय आहे आपलं फर्स्ट आन्सर आहे. आणि सेकंड आन्सर काय मिळालं आपल्याला. सेकंड आन्सर काय आहे पेरिमीटर ऑफ द रेक्टँगल इज 112 युनिट्स अँड एरिया ऑफ द रेक्टँगल इज 640 स्क्वेअर युनिट्स. लिहू आपण. द पेरिमीटर ऑफ द रेक्टँगल इज 112 units and area of the rectangle is 640 square units. हा काय आहे पेरिमीटर आणि हा आहे एरिया. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.